दारू प्यायची तर चार चौघात प्यायची, लपून छपून तर पुरटे पितात, भाई लोग नाही. तर गुड मॉर्निंग भावांनो, मी आलो होतो कलकत्त्याचा कपडा लोड करायला भागीरथी टेक्सटाईलला नागपूरच्या बाजूला. तर चला सुरू करूया आपला ब्लॉग. तर फायनली गाडी आपली लावली ती लोडिंग पॉइंटला भरायला. तोवर वॉचमॅन साहेब मागून म्हणतात मला पण घ्या ब्लॉग मध्ये. तर गाडी लोड करायला लावून मी लगेच आलो होतो कॅन्टीनला नाश्ता करायला. तर कॅन्टीन मध्ये होता फक्त नाश्त्याला रस्सा आणि समोसा. 9 वाजता भेटलं होतं बिल. मग निघालो नागपूरच्या दिशेने सणांना पेरिरी करेत. मग काय थांबलो होतं जेवण करायला. घेतलं होतं एक आफ्टर डार्कचं निळं खोक, आरएसचे एक पिल्लू. काय दारू सोबत होतं मटन सावजी आणि वजडी नल्ली. सावजी मटणा सोबत दारूचं एकदम कॉम्बिनेशन भारी झालं होतं. मग काय मारला पॅक. नागपूर साईडला आले कधी तर सावजी मटन खाऊन बघा एकदा, जबरदस्त मटन आहे. मटन खाऊन मग झोपलो होतो पुढे जिओच्या पंपावर. सकाळी डिझेल टाकायचं होतं, डिझेल नव्हतं गाडीमध्ये. मग काय आळुके पिळुके उठलो सकाळी. मग काय उठलो की घेतलं डिझेल टाकून, टाकी फुल केली आणि मग म्हणलं निघावं आता. डिझेल टाकून निघालो पंपावरून. मग पुढे आलो महाराष्ट्र बॉर्डरला. हे बघू शकतो महाराष्ट्र बॉर्डर होती थोडीशी जाम. बॉर्डर पास करून पुढे आलो की लागली होती आम्हाला दोघाला पण होती. काय सांगावं, दिवसच खराब. सकाळी सकाळी टायरचा वाल झालता लिकेज. मग काय केला होता टायर फिट. मग म्हणलं चला थोडस शूट घेऊन आपलं निघाव. टायर फिट करून आलो पुढे जय भगवान हॉटेलला. जय भगवान हॉटेल आपलं राजनांदगाव पशी आहे. मग शेवगा सांगितला, बाजरीच्या भाकरी. आणि ही बघू शकता कशी पब्लिक बसलेली आहे. ही मालक इकडं. तर चला जेवण करून निघणार आहे आम्ही. तर भावांनो आम्ही पोहोचलो होतो सरायपल्लीच्या बॉर्डरला. ही बघू शकता सरायपल्लीची बॉर्डर आहे. ह्या साईडला बंद आहे, लेफ्ट साईडला चालू आहे. सरायपल्लीची बॉर्डर पास करून थांबलो पुढे 30-40 किलोमीटर जेवायला. हे बघू शकता तुपाचा डबा हातात. पालक पनीर विथ चपाती सांगितली होती जेवणात संध्याकाळच्या. मग काय जेवण बिवण करून निघालो संबलपूरच्या दिशेने. संबलपूरच्या जवळ पोहोचलो होतो. तर मित्रांनो माझा ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर चला.